सकाळी सकाळी माझी एवढी धावपळ होते ना, काही समजतच नाही. पण कामं पण पटकन उरकवायची असतात. अर्शुप्रणितला शाळेत जायचं असतं, त्यांना डब्बा वगैरे द्यायचा असतो आणि त्याच्या पप्पाला पण सकाळी लवकर जायचं असतं. शेंगदाणे संपले होते म्हणून प्रणितने मला शेंगदाणे फोडून दिले. कुकरला मी डाळ लावली होती शिजण्यासाठी आणि नाश्त्याला म्हणून उपमा बनवला. प्रणितला आणि त्याच्या पप्पाला नाश्त्याला दिलं. अर्शू फुगलेला होता म्हणून त्यांनी काही नाश्ता केला नाही. आज त्यांचे पप्पाच त्यांना शाळेमध्ये सोडायला घेऊन गेले आणि मी पण नाश्ता करून घेतला. म्हटलं चला राहिलेले कामं करून घेऊ. टी व्ही बघत बघत नाश्ता एन्जॉय केला आणि चपात्याला लागली. तर चपाती आता म्हटलं अर्शुप्रणित आज लवकर येणार आहे, तर म्हणून म्हणून मग मी असं ठरवलं का फक्त भाजी चपाती न करताना डाळ भात पण करू. डाळ भात जर केला अर्शुप्रणित खूप आवडीने खातात आणि त्यांना आवडतं पण. कुकरला मस्त भात लावला, चपात्या करून घेतल्या आणि पीठ संपलेलं होतं. म्हटलं गहू पण थोडेसे उन्हात ठेवूया. गहू काढले आणि घमिल्यामध्ये काढून उन्हात नेऊन ठेवले. घर पण खूप घाण झालं होतं. बेडशीट वगैरे टाकायची बाकी होती. कालच बेडशीट धुतलेले होते पण टाकले नव्हते. तर म्हटलं चला अर्शुप्रणित येऊसपर्यंत आपलं सगळं घर आपण ओके करून घेऊ. बेडशीट खूप जास्त मोठं आहे म्हणून अशा डबल घडी करून मी ते सोफ्यावर टाकून घेतलं. उशा पण खूप घाण झाल्या होत्या, त्या पण थोड्याशा झटकून वगैरे घेतलं आणि सोफ्यावर टाकलं. तर इतकं छान वाटत होतं. पण अर्शुप्रणित आल्यावर हे परत जसं आहे तसंच होणार आहे. काय करणार, जोपर्यंत घरामध्ये लहान मुलं आहेत तोपर्यंत घर काही स्वच्छ राहणार नाही. चला थोडा वेळ का होईना घर चांगलं तर राहील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.